नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी मार्केटिंगवाला CJ घेऊन आलेलो आहे तुमचं एक नवीन मार्केटिंगचं टूल की ज्याचं नाव आहे ऑटो कलर. आजपर्यंत तुम्ही मार्केटिंगसाठी बरेच टूल्स वापरले असतील की जसं की डिजिटल मार्केटिंग असू दे, ऑफलाईन मार्केटिंग, पम्पलेट, होर्डिंग्स, त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअपचं बल्क सेंटरसुद्धा वापरलं असेल. त्याचबरोबर तुम्ही एक नवीन टेक्निकसुद्धा ऐकली असेल की जे मोठमोठ्या कंपन्या तुमच्यावरती मार्केटिंगसाठी वापरतात. तुमच्यावरती इन्शुरन्स कंपन्या, क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा बँक आपल्या ॲडव्हर्टायझिंग व्हॉईस कॉलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आपल्या ॲडव्हर्टायझिंग व्हॉईस कॉलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात. तसंच आता तुम्हीसुद्धा तुमच्या ग्राहकांपर्यंत व्हॉईस कॉलद्वारे पोहोचू शकता. त्यासाठीच आम्ही घेऊन आलेलो आहे हे व्हॉईस कॉलर प्रोडक्ट. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सिम कार्डवरून प्रत्येक ग्राहकापर्यंत आपली माहिती, आपली जाहिरात पोहोचवू शकता. या किटमध्ये तुम्हाला 4 प्रोडक्ट्स मिळतात की ज्यामध्ये तुम्हाला हे ऑटो कलरचं किट, ज्यामध्ये तुम्हाला हे सिम कार्ड टाकायचं आहे. त्याचबरोबर हा ॲडॅप्टर, एक USB केबल आणि हा अँटेना की जेणेकरून तुमच्या सिम कार्डला व्यवस्थित प्रॉपर रेंज मिळावी यासाठी हा अँटेना दिलेला आहे. तर मित्रांनो, हे प्रोडक्ट कसं काम करतं हे आता आपण बघूया. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहे की या किटचं इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे. तर या किटमध्ये तुम्हाला एक अँटेना, त्याच्यानंतर एक USB केबल, त्याच्यानंतर एक पॉवर केबल किंवा एक ॲडॅप्टर की जे तुम्हाला इथं प्लेस करायचं आहे. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकताय की इथं पॉवरचं बटन आहे, त्याच्यामध्ये पॉवर केबल ॲडॅप्टरचं, त्यानंतर इथे USB पिन आणि इथं तुम्ही तुमच्याकडे असलेला टेलिफोन जोडू शकता आणि हे अँटेनाचा प्लग आहे. तर हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय की आपल्याकडे एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशन जोपर्यंत या डिव्हाइसमध्ये तुम्ही इथं बघू शकता, इथं जोपर्यंत पूर्णपणे रेंज दाखवणार नाही तोपर्यंत हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवणार नाही. आता हे जस्ट स्टार्ट झालेलं आहे आणि जस्ट स्टार्ट झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आता इथं रिंग वाजलेली आहे. म्हणजे एक फोन आपण कनेक्ट केल्यामुळं हे आपल्याला इंडिकेट करणार आहे की आपलं किट चालू झालेलं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो की चारीच्या चारी रेंजच्या सिग्नल पकडलेले आहेत. तर इथं आपले ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे ॲटोमॅटिकली. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही बघताय की होममध्ये आत्तापर्यंतची जी हिस्ट्री आहे, कोणी कॉल आले, कोणाला कॉल गेले, या गोष्टींचं याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री दिसणार आहे. देन त्याच्यानंतर क्लिक टू कॉल नावाचा ऑप्शन आहे. तर क्लिक टू कॉलमध्ये तुम्ही डिरेक्टली याच्यामध्ये इथून सुद्धा टाईप करू शकता किंवा तुम्ही डिरेक्टली कीपॅडवरून सुद्धा टाईप करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी माझा नंबर टाईप करतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या कस्टमर्सना कॉल लावायचा आहे तर तुम्ही डिरेक्टली इथून सुद्धा कॉल लावू शकता. इथून तुम्ही कॉल म्हणला, आता इथं तुम्ही बघू शकता की कॉल आलेला आहे मला. आता मी हा कॉल लावला, उचलल्यानंतर या नंबरवरती मला कॉल येणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की मला या नंबरवरती कॉल आलेला आहे. हॅलो. अशा प्रकारे तुम्ही डिरेक्टली इथून सुद्धा, म्हणजे तुमची सेल्स टीम आपल्या सॉफ्टवेअरमधून डिरेक्टली कॉल सुद्धा करू शकते 1 बाय 1 सेपरेटली एकाला. किंवा आता यामध्ये दुसरं आपलं फीचर आहे ऑटो डायलर. ऑटो डायलर म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमच्याकडे जर का फेसबुकच्या लीड्स असतील 50-100 तर तुम्ही तुमच्या सेल्स टीमला हे नंबर्स देऊ शकता आणि सेल्स टीमला याच्यामध्ये काय फायदा होईल की ॲटोमॅटिकली तुम्ही जर का एकदाच ह्याच्यामध्ये एक्सेल शीट अपलोड केली तर त्या सगळ्यांना 1 बाय 1 कॉल लागत जाईल. आता ह्याच्यामध्ये मी माझं प्रिव्हियस कॅम्पेन आहे ते डिलीट करतो, डिलीट ऑल. त्यानंतर मी फाईल सिलेक्ट करतो. आता पहिल्यांदाच फाईल सिलेक्ट करायच्या आधी फाईल कशा प्रकारे आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बुक 1 नावाची फाईल आहे. बुक 1 नावाच्या फाईलवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये मी 4च नंबर टाकलेले आहेत की जे माझ्याकडे आत्ता इथं अवेलेबल आहेत. ओके, तर हा एक कॉलममध्ये रो 1 ते 4 आहेत. तर ह्यामध्ये 4 नंबर्स आहेत. तर या 4 नंबर्सना आपण कॉलिंग करून बघणार आहे. आता आपण एक्सेल शीट बघितलेली आहे. एक्सेल शीटमध्ये आपण काय करणार आहे की सिलेक्ट फाईल, याचा पाथ कुठं आहे, आपलं डेस्कटॉपलाच आहे. तर आपण डेस्कटॉपमध्ये जाणार आणि ह्याच्यामध्ये बुक 1 नावाची फाईल आहे. तर बुक 1 नावाची फाईल मी ओपन करणार. ओपन केल्यानंतर आपण मित्रांनो बघितलं की 1 ते 4
इथंपर्यंतचे आपण एंड स्टार्टिंग रो 1 आहे 4 आहे. तुम्ही याच्यामध्ये किती पण टाकू शकता. म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही कॅम्पेनिंग केलं 100 नंबरचं 1 ते 100, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी इथं 101 ते 200 असे पण टाकू शकता. त्यानंतर इथं शीट नंबर किती आहे तर तो शीट नंबर इथं मेन्शन करायचा आहे. आणि त्याच्यानंतर नंबरचा कॉलम कोणता होता तर ए कॉलममध्ये आपले नंबर होते. तर ए कॉलम आपण नंबरचा टाकला. नेम कुठल्या कॉलममध्ये होते तर नेम आपल्या एक्सेल शीटमध्ये कोणत्याच कॉलममध्ये नव्हते. तुमच्या जर का त्या एक्सेल शीटमध्ये नेम त्या कॉलमला असेल तर ते इथं तुम्ही मेन्शन करू शकता. ए कॉलम, बी कॉलम, नंबर जर सी डी कॉलममध्ये असेल तर तिथं तुम्ही मेन्शन करू शकता. आणि तुम्हाला फक्त मित्रांनो अपलोड नंबर्स म्हणायचं आहे. अपलोड नंबर्स म्हणल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की स्क्रीनवरती नंबर्स आपले आलेले आहेत. आता मी काय करणार आहे की 1 बाय 1 स्टार्ट डायलिंग करणार आहे. स्टार्ट डायलिंग म्हणल्यानंतर आता याच्यावरती कॉल येणार आहे. आता हा पहिल्यांदा कॉल लागलेला आहे माझ्या पहिल्या नंबरला. आता मी याच्यावरून मी कॉल उचलणार. कॉल उचलला की त्यानंतर लगेच मला या नंबरवरती मेसेज येणार, या नंबरवरती कॉल येणार. तर या नंबरवरती कॉल आलेला आहे तर हा मी कट करतो. आता हा ठेवला की ॲटोमॅटिकली तो दुसरा नंबर घेईल. दुसरा नंबर घेणार, दुसऱ्या नंबरला तो ऑटोमॅटिक कॉल करणार. आता हा नंबर आलेला आहे तर ह्या नंबरचं इथं तुम्हाला रिंग करणार. रिंग केल्यानंतर तुम्हाला उचलायचं आहे फक्त. इथं कॉल लागणार. कॉल लागला की लगेच ह्या नंबरला कॉल फॉरवर्ड होणार. आता हा सुद्धा मी कट करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फील्ड भरण्यासाठी पण आहे का नाही त्या कस्टमरचं नेम, त्याचं स्टेट, त्याची सिटी, त्याचा नंबर, त्याचं ईमेल आय डी, पिनकोड ह्या सर्व गोष्टी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये टेम्पलेट्स सुद्धा सेव्ह करू शकता. त्यानंतर रिमार्क्स अँड नोट्स म्हणजे तो तुमच्या प्रोडक्ट घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे किंवा नाही या सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर त्याच्यानंतर फॉलोअप घ्यायचा नेक्स्ट डेट कधी आहे तर ते नेक्स्ट डेटची फॉलो करण्यासाठी तर तुम्ही 10 तारखेला उद्याच्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही फॉलोअप घ्या आमचा 10 तारखेला तर तुम्ही याच्यामध्ये सेट करून ठेवू शकता आणि हे तुम्हाला रिमाइंड करत राहील ॲटोमॅटिकली. आता मी हे ठेवतोय. आता नेक्स्ट शेवटच्या नंबरला कॉल लागणार आहे आपला. आता शेवटच्या नंबरला कॉल लागलेला आहे, मी उचललेला आहे. आता लगेच या नंबरवरती कॉल आलेला आहे. आता मी हा नंबर उचलतो. हॅलो हॅलो. तर हे अशा प्रकारे मित्रांनो म्हणजे तुमचं जे डायलिंगचं स्पीड आहे किंवा डायलिंगला जो लागणारा वेळ आहे तो ह्या ऑटो डायलरमुळे वाचणार आहे आणि तुमची सिस्टीम इफेक्टिव्हली काम करू शकते. म्हणजे जनरली कसं होतं की मोबाईल हातात आल्यानंतर की कोणाचा तरी फेसबुकवरती नाहीतरी इंस्टाग्रामवरती हात जातोच, आपलाही सुद्धा जातो. तर हे जर का वाचवायचं असेल आणि आपल्या सिस्टीमला इफेक्टिव्ह बनवायचं असेल तर ऑटो डायलर हे फीचर हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाच्या फीचरवरती येणार आहे व्हॉइस ब्रॉडकास्टिंग. तर ह्या व्हॉइस ब्रॉडकास्टिंगमध्ये सेम आपण करणार आहे की यामध्ये आपण आपले कॉन्टॅक्ट्स अपलोड करणार आहे. आता ह्याच्यामध्ये सेम मगाशी आपण जी प्रोसिजर केली की ह्याच्यामध्ये जाऊन बुक 1 नावाची आपण फाईल सिलेक्ट करणार आहे. देन त्याच्यानंतर स्टार्टिंग रो 1 नंबरपासून मला 4 नंबरच्या लोकांपर्यंत माझा व्हॉइस कॉल पाठवायचा आहे. शीट 1च आहे, नेम, नंबर. तर नंबर माझा ए कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे तर मी इथं त्याचा नंबर ए देणार आहे आणि त्याच्यानंतर अपलोड नंबर्स म्हणणार आहे. अपलोड नंबर्स म्हणलं की मित्रांनो तुम्हाला तुमची जी आपली ऑडिओ फाईल लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ॲटोमॅटिकली जी 1 बाय 1 जाणार आहे ऑडिओ फाईल ती याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकताय. आता याच्यामध्ये आयव्हेअर स्लॉटवरती सिलेक्ट करून तुम्ही इथून तुमची फाईल अपलोड करू शकताय. आता मी ऑलरेडी माझी फाईल अपलोड केलेली आहे. आता तुम्ही इथं डाउनलोडमध्ये जाऊन किंवा जिथं असेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकताय. पण ही फाईल फक्त मित्रांनो MP3 फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे. MP4 मध्ये असेल तर तुम्हाला कन्व्हर्टर मिळतील नेटवरती की ज्याच्यामधून तुम्ही MP4 टू MP3 करू शकताय. तर याच्यामध्ये मी सिलेक्ट करणार आहे, ओपन म्हणणार आहे. हे थोडासा तुमचं टायमिंग घेणार आहे 2 ते 3 मिनिट. देन त्याच्यानंतर ही अपलोड झाली की तुम्ही एकदा साऊंड करून बघायचे की ही कशी साऊंड प्ले होतोय. मित्रांनो तुम्ही बघा की ऑडिओ झालेली आहे. ऑडिओ झाल्यानंतर आपण एकदा प्ले करून बघणार आहे. नमस्कार, मी मार्केटिंग वाला चैतन्य कामगार. आम्ही असं मार्केटिंगचं टूल घेऊन येत आहोत की ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सिम कार्डवरून बल्कमध्ये व्हॉइस कॉल पाठवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये आयडिया सिस्टीम सुद्धा मिळणार आहे. तुम्ही जर हे प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक असाल तर 1 दाबा. जर तुम्ही हे प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक नसाल तर 2 दाबा.
तर ही अशा प्रकारची ऑडिओ मी केलेली आहे. तर याचबरोबर आपल्याला आता रिमार्क टेम्पलेट्स म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की आता मी शेवटला बोललेलो आहे की तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 1 दाबा, जर इंटरेस्टेड नसाल तर 2 दाबा. तर त्याची सेटिंग कुठून करायची आहे तर मी तुम्हाला सेटिंगमध्ये दाखवणार आहे. तर यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर कॉल डिस्पोजिशनमध्ये जायचं आहे. डिस्पोजिशन 1 की ह्याच्यामध्ये 1 प्रेस केल्यानंतर काय झालं पाहिजे. मी याच्यामध्ये देतो की इंटरेस्टेड आणि 2 प्रेस केल्यानंतर मी लिहितो की नॉट इंटरेस्टेड. आणि हे सेव्ह कॉल डिस्पोजिशन लिहायचं आहे. कॉल डिस्पोजिशन सेव्हड. देन त्याच्यानंतर आपण व्हॉइस ब्रॉडकास्टिंगमध्ये जायचं आहे. व्हॉइस ब्रॉडकास्टिंगमध्ये जाऊन आपण कॉन्टॅक्ट अपलोड केले, त्यानंतर IVR फाईल चेंज केली, जी ऑटोमॅटिक रेकॉर्डेड व्हॉइस कॉल पाठवायचा आहे ती फाईल सेव्ह केली आणि जस्ट आपल्याला आता स्टार्ट म्हणायचं आहे. स्टार्ट म्हणल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की माझे 3 मोबाईल इथं ऑलरेडी आहेत. तर त्या पहिल्या 2 नंबर्सना आणि शेवटच्या नंबरला इथं ऑटोमॅटिकली कॉल येणार आहे माझ्या नंबरवरून. आता इथं तुम्ही बघू शकता की ज्यावेळी कॉलिंग इथं स्टेटस दाखवते त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता की इथं येल्लो दाखवते. येल्लो कसं दाखवणार की ज्यावेळी कॉलिंग चालू आहे आणि उचलल्यानंतर तुम्हाला ग्रीन दाखवणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकताय की आम्ही असं मार्केटिंगचे टूल घेऊन येत आहोत की ज्याद्वारे इथं माझी ऑडिओ रेकॉर्डिंगची मग अशी प्ले केलेली होती ती आता ऑटोमॅटिकली प्ले होते. तुम्हाला यामध्ये IVR सिस्टीम सुद्धा मिळणार आहे. तुम्ही जर हे प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक असाल तर 1 दाबा. आता मी यामध्ये 1 प्रेस केलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता स्टेटस लगेच जो आपण 1 प्रेससाठी केलेला इंटरेस्टेड तो इथं तुम्ही बघू शकता की इंटरेस्टेड आलेला आहे. आता देन त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला कॉल लागलेला आहे. आता दुसऱ्या नंबरला कॉल लागल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी उचलतो, हे पूर्ण रिंगटोन ऐकतो आणि देन त्याच्यानंतर 2 प्रेस करतो की जो आपण नॉट इंटरेस्टेडसाठी शो केलेला. मग याच्या थ्रू तुम्ही लीड सॉर्ट आउट करू शकताय आणि शक्यतो तुम्ही तुमच्या आवाजामध्ये याची ऑडिओ बनवा. तुम्ही जर हे प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक असाल तर 1 दाबा. जर तुम्ही हे प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक नसाल तर 2 दाबा. तर मी आता 2 दाबलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की लगेच नॉट इंटरेस्टेड म्हणून शो केलेला आहे त्यानं. आता 3ऱ्या नंबरला कॉल केलेला आहे. तर यामध्ये 4 केसेस असणार आहेत की एक ॲन्सर्ड करून नुसतं त्यांनी उचललंय, ऐकलंय, देन त्याच्यानंतर नॉट रिचेबल जर त्यांनी उचललं नसेल किंवा ते ह्याच्यामध्ये नसतील, रेंजमध्ये नसतील तर ते नॉट इंटरेस्टेड म्हणून येणार आहे. आणि देन त्याच्यानंतर ॲन्सर्ड आणि नॉट ॲन्सर्ड. इथं तुम्ही बघू शकता. तर मी काय करणार आहे हे कट करतोय. तर तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला नॉट रिचेबलचा स्टेटस दाखवेल. आता इथे तुम्ही बघू शकता की नॉट रिचेबल आलेला. आता ह्याच्यामध्ये 4 येतात की नॉट रिचेबल, ॲन्सर्ड, इंटरेस्टेड, नॉट इंटरेस्टेड. या 4 गोष्टी याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर रिपोर्टमध्ये जाऊन तुम्ही आजपर्यंतचे जेवढे पण रिपोर्ट्स होते 2 दिवसाचा, आज टुडेचा, तर टुडे रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता की आज आपण टोटल 4 कॉल डायल केले. त्यामध्ये 2 इंटरेस्टेड आहेत, 1 नॉट इंटरेस्टेड आहे आणि 1 नॉट रिचेबल आहे. तर हा सगळा तुम्हाला रिपोर्ट एक्सपोर्ट टू एक्सेल म्हणल्यानंतर तुम्ही जिथं पाहिजे तिथं सेव्ह करू शकता आणि हा तुम्हाला सगळा तुमचा कॉलिंगचा दिवसाचा रिपोर्ट मिळून जाईल. आता यानंतर आपण बघणार आहे की IVR सिस्टीम. आता IVR सिस्टीम म्हणजे जनरली काय असतं मित्रांनो, तर IVR सिस्टीम तुम्ही बऱ्यापैकी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बघितले असेल की आमच्या कस्टमर केअरशी बोलण्यासाठी 1 दाबा, सर्व्हिस सेंटरशी बोलण्यासाठी 2 दाबा, किंवा गॅस नंबरला पण तुम्ही बघितलं असेल की गॅस रजिस्टर करण्यासाठी 1 दाबा, तुम्हाला आमच्या कस्टमर केअरशी बोलण्यासाठी 2 दाबा. सेम त्याच प्रकारे तुम्ही तुमची सुद्धा IVR सिस्टीम बसवू शकता याच्यामध्ये. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय. आता याच्यामध्ये तुम्हाला सेम फाईल चूज करायची आहे की ज्याच्यामध्ये तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग असेल. आता मी माझीच ऑडिओ रेकॉर्डिंग याच्यामध्ये अपलोड करतोय. आणि देन त्याच्यानंतर नंबर्स राउटिंग म्हणजे तुम्ही जे तुमच्या नंबरला कॉल आलेले आहेत किंवा तुम्ही टोल फ्री नंबर दिलेला आहे की या नंबरवरती कॉल करून अपॉइंटमेंट बुक करा किंवा एखाद्या XYZ मोबाईल एखाद्या XYZ सर्व्हिसची माहिती मिळवा. तर यासाठी कोणत्या नंबरवरती कॉल गेला पाहिजे, कोणत्या नंबरवरती कॉल रिडायरेक्ट झाला पाहिजे हे इथं तुम्ही सेट करू शकता. आता याच्यामध्ये मी माझे 2 नंबर सेट करतोय.
आता याच्यामध्ये तुम्ही जर का जर नंबर ऑफ राउटिंग म्हणलात 2, तर तुम्ही 2च नंबर सेट करू शकता. तिसऱ्या नंबरवरती क्लिकच होणार नाही. जर का तुम्ही इथं 3 म्हणला तर 3 नंबर ओपन होतील आणि ते 3 नंबर तुम्ही एडिट करू शकता. आता याच्यामध्ये मी 2च करतो, 2. आता याच्यामध्ये मी माझा दुसरा नंबर रिडायरेक्ट करतो. 83 83 0 33 117. हे माझे 2 नंबर आहेत मित्रांनो. तर याच्यावरती मी सेव्ह करतोय. आता याच्यानंतर मी जर का या मोबाईलवरून कॉल केला आणि प्रेस 1 केलं तर माझ्या या नंबरवरती कॉल येणार आहे. आता मी या किटमध्ये असलेल्या नंबरला कॉल लावलेला आहे. तर या किटमध्ये कॉल लावल्यानंतर तुम्ही ऐकू शकता की आता ती कॉल डायव्हर्ट करणार आहे. आता इथे नमस्कार, मी मार्केटिंग वाला सीजे. तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकेल की इथं त्याचे सगळे डिस्क्रिप्शन आणि फील्ड तुम्ही भरू शकता. तुम्ही तुमच्या सिम कार्ड वरून बल्कमध्ये व्हॉइस कॉल पाठवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये IVR सिस्टीम सुद्धा मिळणार आहे. तुम्ही जर हे प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक असाल आता मी 1 नंबर प्रेस करतोय. तर 1 नंबर प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली मला या नंबरवरती कॉल डायव्हर्ट होणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कॉल लगेच मला डिरेक्टली झालेला आहे. तर यामध्ये तुम्ही जर का सर्व्हिस कस्टमर केअरशी बोलण्यासाठी 1 दाबा किंवा तुमच्या सर्व्हिससाठी 2 दाबा असं बोलल्यानंतर इथून तुम्ही बोलू शकता. हॅलो हॅलो हॅलो. तर हे सिस्टीम अशा प्रकारे वर्कआउट होते. आता या नंबरवरून मी आता या नंबरवरती कॉल लावतोय आणि तुम्ही प्रेस 2 केल्यानंतर या नंबरवरती माझ्या या नंबरवरती कॉल येणार आहे. आता मी परत पुन्हा एकदा या नंबरवरती कॉल केलेला आहे. आता या नंबरवरती कॉल केल्यानंतर मी पुन्हा 2 प्रेस करणार. इथे तुम्ही बघू शकता की आलेला आहे नंबर आणि याच्यावरती मी 2 प्रेस करतो तर लगेच तो रिडायरेक्ट या नंबरला मला करणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की लगेच माझ्या दुसऱ्या नंबरवरती कॉल आलेला आहे. तर अशा प्रकारे ही सिस्टीम तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये म्हणजे ज्या मोठमोठ्या कंपन्या वापरतात IVR सिस्टीम आणि बल्क व्हॉइस कॉलिंग सिस्टीम ती सुद्धा तुम्ही अगदी कमी रेटमध्ये आमच्याकडनं घेऊन तुम्ही वापरू शकता आपल्या बिझनेससाठी आणि आपला बिझनेस ग्रो करू शकता. तर या प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ही व्हिडिओ बघितलीच असेल. तर तुम्हाला हे प्रोडक्ट जर का घेण्यासाठी इच्छुक असाल तर आमचा एक खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला आम्ही याची योग्य ते माहिती आणि योग्य त्या रेटमध्ये हे प्रोडक्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करू.